बातमी महत्त्वाची आहे। कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला। दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत आणि याच संदर्भात उद्या कॉकरोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील होणार आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, पुन्हा एकदा एका बैठकीकडे सीजेपी वळताना पाहायला मिळतेय, कसं बघायचं याकडे? बिलकुल, त्याचं कारण हेच आहे की जे आश्वासनं अगोदर 20 तारखेच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने दिली होती, तर ती आश्वासनं कुठेतरी पूर्ण झालेली नाहीत आणि म्हणूनच जे FIR मागे घेण्याचे होते, पोलीस तक्रारी ज्या होत्या त्या मागे घेणं किंवा ज्या तक्रारी केलेल्या त्यानुसार कारवाई करणं, तर हे केंद्र सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि म्हणूनच कॉकरोच जनता पार्टीचं जे महत्वाची बैठक जी आहे ती उद्या होणार आहे आणि ही दिल्लीमध्येच ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीतून एक दिशा स्पष्ट होणार आहे की केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या विरोधामध्ये सीजेपीची काय भूमिका असणार आहे, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की आणखीन कोणत्या नवीन मुद्द्यावर सीजेपी जे आपलं अभियान जे आहे ते सुरू केलं जाणार, कारण आपल्याला माहिती आहे की अभिजित दत्केने शाळाच्या संदर्भामध्ये अभियान सुरू केले की जिथे जिथे शाळेची अवस्था वाईट आहे किंवा शाळा ठीक पद्धतीमध्ये नाहीये, तर अशा ठिकाणी जाऊन भेटी देण्याचं काम सुरू केलं होतं। शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुधारणेवर, तिथल्या शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, तर त्या सुधारणेवर आता सीजेपी भर देत आहे। त्यामुळे उद्याच्या या बैठकीमध्ये बघावं लागणार आहे की नेमकं शाळा हे लक्ष ठेवलं जाणार आहे का आतापर्यंत केंद्र सरकारनं जे काही आश्वासनाची पूर्तता केली नाही त्याच्यावर फोकस केला जाईल। हो, नक्कीच। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता काय घडतं या बैठकीत ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल।